पक्षाचे जे कार्यकर्ते इथं काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही, नेते उपस्थित राहू शकले नाही। भुजबळांचा पहिलाच दौरा हा परदेशी ठरलेला होता। दत्ताभाऊ भरणेंचा पण 3 दिवसापूर्वी परदेशाचा दौरा पहिलाच ठरलेला होता। दिलीप वळसे पाटील साहेबांची तब्येत गेले 2-3 दिवस काल VSIच्या पण कार्यक्रमाला ते आले नाही, त्याच्यामुळे हे प्रमुख 3 नेते येऊ शकले नाही याची पण नोंद घ्या। इतर पण काही कार्यकर्ते काही अडचणीमुळे येऊ शकले नाही आणि त्याच्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं, देशाच्या वेगवेगळ्या भागातनं आपापल्या भागात वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय। त्या समस्त कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, बंधू भगिनींचं, पदाधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करतो। त्यांना तसंच इतरही भागामध्ये आपले कार्यकर्ते आहेत, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आपली आता जबाबदारी वाढली। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नसून हा महाराष्ट्रात महाराष्ट्र हिताचा विचार करतो, देश पातळीवर भारताचा हिताचा विचार करतो। तिथेही राष्ट्रवादीचा विचार जपणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या समस्त जे काही बंधू भगिनी आहे, लोककल्याणाचा ध्यास हा आपल्या पक्षाने पहिल्यापासून स्वीकारलेला आहे। समाज सुधारकांच्या आणि संत महात्म्यांच्या, महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा पालक आणि वाहक म्हणून मित्रांनो आपण सगळे काम करतो। सत्ता येईल, सत्ता जाईल, ताम्रपट कोणी जन्माला घेऊन आलेलं नाहीये, परंतु राज्यातल्या प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार हा जिवंत राहिला पाहिजे। राज्यातला मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं, बहुजनांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे। त्यांची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे, हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। सत्तेवर असलो तरी सरकारमधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर संघर्ष करून ही जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो, बाबांनो, कधीही तडजोड केली जाणार नाही। त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल।